नमस्कार. आर न्यूजच्या बुधवार दिनांक 15 ऑक्टोबरच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत. महेंद्र ज्वेलर्स राजारामपुरी प्रस्तुत आजचा सोन्याचा 24 कॅरेट दर आहे 1,26,950. 22 कॅरेट दर आहे 1,16,790. तर 1 किलो चांदीचा दर आहे 1,81,000. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत घरासारखी आपुलकी आणि नात्यासारखा जिव्हाळा जपणारी जनता बँक आजरा आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले. आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा. आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात गडिंग्लज उपजिल्हा रुग्णालयात 200 बेड मंजूर करण्याची ग्राहक पंचायतीची मागणी. आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांना देण्यात आले निवेदन. प्रस्तावास तात्काळ मंजुरी देऊन डॉक्टर व कर्मचारी संख्या वाढवावी अशी विनंती. गडिंग्लज येथील शिक्षक अर्जुन हराडे यांना गंगाधर साहित्य परिषदेमार्फत राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार. शिक्षण, साहित्य आणि संस्कृती क्षेत्रातील योगदानाबद्दल गौरव. मिरज येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनात सपत्नीक सन्मान. वीज ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवणार नाही. महावीज वितरण अधिकाऱ्यांनी घेतली स्पष्ट भूमिका. ग्राहक नाराजीच्या पार्श्वभूमीवर आजऱ्यात पार पडली विशेष बैठक. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची नवक्रांती समूहाला भेट. संस्थेचे अध्यक्ष धनंजय घुले यांनी सादर केली विविध योजनांची माहिती. पालकमंत्र्यांचा करण्यात आला संस्थेच्या वतीने सत्कार. रभा माडखोळकर महाविद्यालयात ग्रामीण कथाकथन लोकजीवनाचे जिवंत दर्शन कार्यक्रम उत्साहात. राजेंद्र शिवणगेकर यांनी ग्रामीण संस्कृती, संघर्ष आणि संवेदना यांचे कथाकथन केले सादर. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशील अभिव्यक्ती व संवेदनशीलतेचा दरवळला सुगंध. सोलापूर मराठवाडा पूरग्रस्तांसाठी कोवाड महाविद्यालयाच्या NSS विभागाचा उपक्रम. विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. 335 किलो अन्नधान्य संकलित. भारताचे मिसाईल मॅन डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा. विद्यार्थ्यांचा 1 तास वाचन उपक्रम आणि पुस्तक प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद. ड्रीम, रीड अँड वर्क हार्ड. कलाम यांच्या संदेशाने प्रेरित विद्यार्थ्यांचा संकल्प. करंबळीतील सीताराम जाधव यांचे मरणोत्तर नेत्रदान. गावातील 6वे नेत्रदान ठरले प्रेरणादायी उदाहरण. जाधव कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकी जपत दिली चळवळीला बळकटी. पेद्रेवाडीत 2 संस्थांचा दिवाळी बोनस आणि डिव्हिडंड वाटप सोहळा उत्साहात. कैकू मनाली उत्तम रेडेकर दूध संस्थेत दिवाळी बोनस आणि गिफ्ट वितरणाचा आनंदोत्सव. श्री विठ्ठल विकास संस्थेत 5% डिव्हिडंड वाटपाला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 2 नोव्हेंबरला कोल्हापूरमध्ये पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन. संमेलनाध्यक्ष म्हणून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कृष्णांत खोत यांची निवड.